आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। सध्या पडत असलेल्या पावसाने कोयना नदीची पाणीपातळी वाढली असून वाहणाऱ्या पाण्याला प्रचंड गती आहे। या गतीमुळे कराडच्या जुन्या व नव्या कोयना पुलाखाली वारुंजी बाजूकडे असणारी मळीची जमीन मोठ्या प्रमाणात वाहून गेली आहे। हत्ती गवत मका व अन्य पिकांच्या यामुळे नुकसान झाले आहे। आपण पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून जुन्या ब्रिटिशकालीन पुलादरम्यान असणारी ही जमीन वाहून गेली आहे। काल दिवसभर पडत असलेल्या जोरदार पावसाचा फटका या जमिनीला बसला आहे। दरम्यान आज सकाळपासून शहर व परिसरात पावसाने उघडीप दिली असून सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना येथे 187 मिलीमीटर तर नवजा येथे 274 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। धरणात 48,000 क्युसेक पाण्याची आवक सुरू असून 40 TMC पाणीसाठा धरणात झाला आहे।